समाधी हरीची समसुखे विना न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. रामकृष्ण हरी. आपल्याकडं समाधी नावाचा प्रकार एक विलक्षण आहे. समाधी म्हणजे काय तर साधू बसलेला आहे, डोळे मिटलेले आहेत, तो जगाकडे अजिबात बघत नाहीये आणि असा काष्ठवत बसून आहे की हलत नाही, डुलत नाही, मांडी काढत नाही. आणि असा माणूस समाधीत गेलाय असं आपण म्हणतो. तो आनंदी आहे असं आपल्याला वाटत असतं. माऊली याला समाधी म्हणत नाहीत. म्हणजे डोळे मिटून एका लाकडाच्या ओंडक्यासारखं बसून राहणं म्हणजे समाधी अवस्था नाहीये, ते समसुख असलं पाहिजे. आता हे समसुख काय आहे बघा. ब्रह्मानंद कशाला म्हणावं ते बघा. दुःख क्षय अंत. दुःख क्षय अंत म्हणजे होणारी वेदना, होणारी घट आणि आयुष्याचा शेवट. सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे? सगळ्यात मोठी वेदना कोणती आहे? संपणार आहे. दुःख तर वाटायला आहेच आहे आपल्या, कशालाही आपण दुःखच म्हणत बसतो. संपणार आहे. देवा पैसा खूप दिलास रे, पण संपणार आहे. तळ्यातलं पाणी किती दिवस पुरणार? दुःख आहे. गाद्या गिरद्या घर सगळं मिळालंय, पण दुःख आहे. घर पडणार आहे कधीतरी, बांधकाम करावं लागेल, रिपेअर करावं लागेल, दुरुस्ती करावी लागेल. खायला खूप मिळालंय, दुःख आहे, संपणार आहे. हे की नाही? एक सोपं उदाहरण सांगू. एक कविता आहे बघा, पितात सारे गोड हिवाळा नावाची. मला वाटतं कुसुमाग्रजांची असावी. कोणाची आहे ते दुरुस्त करून सांगू शकतो. पण या कवितेतली एक ओळ आहे, खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा. आता कसं असतं बघा, कडाक्याची थंडी पडली आहे, खूप कडाक्याची थंडी पडली आहे आणि या कडाक्याच्या थंडीत तुम्हाला गरमागरम कडक कडक पोळणारा, जिभेला पोळणारा चहा मिळालाय. चांगला असा मोठा ग्लास भरून चहा दिलाय, छोटा नाही, अगदी उंदराच्या कानासारख्या कपात चहा दिलेला नाहीये. बाजारात तो 5 रुपयात एवढ्या एवढ्या यूज अँड थ्रोच्या ग्लासात मिळतो तो चहा नाही, अगदी भरभरून चहा मिळालाय. कडाक्याच्या थंडीत चहाचा एक घोट घेतला की आनंद मिळत जातो ना, असा अजून गरम होत जातं. पूर्ण नलिका अशी गरमागरम वाटत जाते. पोटात पडलं की पोटालाही गरम वाटतं ना. चहा जसा जसा पीत जाऊ म्हणजे आनंद असतो, पण खंत असते. खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा, तसं खंत असते. चहा संपतोय याची. आता एक 4 घोट उरलेत, पिताना आनंद वाटतोय, पण संपल्याचं दुःख आहे. हे संपल्याचं दुःख माणसाला सुखी होऊ देत नाही बरं का. संपणार असल्याचं दुःख, मिळाल्याचं सुख सुद्धा उपभोगू देत नाही. म्हणजे मला अमुक एक गोष्ट मिळाली आहे त्याचं सुख सुद्धा उपभोगू देत नाही. क्षयाचं दुःख, संपणार असल्याचं दुःख अजिबात उपभोगू देत नाही. आणि अजून एक आहे ते अंताचं दुःख. संपणार आहे, एके दिवशी मरायचंच आहे. देवा कधी येतोय स्मरण, थोडस बघू दे ना अजून, थोडस जगू दे ना अजून, जरा नातवाचं तोंड पाहू दे ना. नातवाचं तोंड पाहिलं, जरा मुंज बघतो ना, मग जरा लग्न बघितलं, नातसुनेचं तोंड पाहिलं ना. अरे काळ तोंड बघायची वेळ येते, पण तरीही चालू असतं की मला अजून जगायला पाहिजे. अंताचं एक दुःख असतं. पण दुःख क्षय अंत यापासून जो मुक्त असतो ना, तो असतो ब्रह्मानंद. आणि तो ब्रह्मानंद मिळाला पाहिजे. या ब्रह्मानंदासाठी समसुख होणं आवश्यक आहे. देवाशी समसुख होणं, देवाचं सुख ज्यात त्यात माझं सुख, त्यामुळं त्याच्यासाठी समसुख होणं आवश्यक आहे. आणि त्या समसुखाला प्राप्त करण्यासाठी काष्ठवत बसून राहणं उपयोगाचं नाहीये. माऊली इथे फार छान उदाहरणं देतात. सद्गुणांची निर्मिती करणारे संत असतात. काष्ठवत बसून राहून कोणाच्याच उपयोगाचा नाही,
आम्हाला काय सुखदुःख समे कृत्वा असा त्याचा अर्थ घ्यायचा नसतो. आम्हाला काय जगाशी काही देणं घेणं नाही. काष्ठवत बसून राहिलं, समाधी अवस्था प्राप्त केली, डोळे झाकले म्हणून मी समाधी अवस्था प्राप्त केली असं नाही. संतांचं लक्षण काय आहे? सद्गुणांची निर्मिती करतात ते संत. खरं तर संत सद्गुणांचा कारखानाच असतात. जगात काय व्हायचं ते होऊ दे, मी माझा देवाच्या आराधनेत मग्न आहे असं नसतं होत. माझ्या साधनेतून, माझ्या भक्तीतून, माझ्या समाधीतून असं काहीतरी मिळालं पाहिजे ज्याचा उपयोग होईल. बाईला छान मंथन करता येतं म्हणून ती पाणी घेऊन मंथन नाही करत बसत. आणि एखाद्या मोठ्या बादलीत पाणी घेऊन रवीबाई लावू लागली तर जग मूर्खात काढेल. तिला कामाची कोणी म्हणणार नाही, वेडी म्हणेल. कारण पाण्यावर लोणी नाही येत. मंथन करायचं असेल तर ताकाचं करावं लागतं. मंथन करायचं असेल तर ताकाचं करावं लागतं. कारण ताक घुसळता घुसळताच नवनीत बाहेर येतं आणि त्यापासून तूप होतं. त्यामुळे उगाचच डोळे मिटून शुष्क काष्ठासारखा बसून राहणारा संत संत असत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. इथे येतं बुद्धीच्या वैभवावर. एका केशवराजाच्या प्राप्तीनं सकळ सिद्धीची प्राप्ती होते. सकळ सिद्धीची प्राप्ती होते. मंडळी, आपल्याकडे बुद्धीचे वैभव नावाचा प्रकार आहे ना, तो फार गमतीशीर अर्थाने घेतला जातो. म्हणजे मी शिकलोय आणि शिकून खूप काही कमवलंय. जरा हा बुद्धीच्या वैभवाचा षटकार आपण जो मारत असतो ना, तो जरा नीट समजून घेतला पाहिजे. विलक्षण आहे हा षटकार बुद्धीच्या वैभवाचा. काहीतरी असलं भयंकर असतं ना आपल्या डोक्यात. आपल्या वैभवाच्या कल्पना काय तो आता, म्हणजे पूर्वी कसं वेगळ्या होत्या, आताच्या वैभवाच्या कल्पना काय? मी उच्च विद्या विभूषित असलं पाहिजे, पहिलं वैभव. आता ही उच्च विद्या एक तर डॉक्टर नाही तर इंजिनियर एवढ्या पुरतीच झाली आहे. याच एवढ्या विद्या उच्च झाल्यात. बाकीच्या विद्या काही उच्च राहिल्या नाही, सगळ्या निच्च झाल्यात. मी उच्च विद्या विभूषित असलं पाहिजे, हे आमच्या बुद्धीचं वैभव. मग तशीच उच्च विद्या विभूषित आणि माझ्या इतकंच कमवती बायको असली पाहिजे, हे आमचं दुसरं बुद्धी वैभव. काय राहिलंय अजून? चांगला शिकला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, एक डॉक्टर बायको मिळाली, इंजिनियर बायको मिळाली, काय पाहिजे अजून? मग तिसरं वैभव, 3 कार्ड असले पाहिजे. ते 3 कार्ड कोणते लक्षात घ्या. एक चांगलं घसघशीत बॅलन्स असलेलं डेबिट कार्ड असलं पाहिजे. घसघशीत कर्ज मिळू शकेल असं क्रेडिट कार्ड असलं पाहिजे. आणि कुठेही जा ऍक्सेस मिळेल असं ऍक्सेस कार्ड असलं पाहिजे. वेगवेगळ्या लाऊंजला मिळणारा ऍक्सेस. हे तिसरं बुद्धीचं वैभव आहे. चौथं बुद्धीचं वैभव आहे. चौथं वैभव बरोबर 4 चाकीपर्यंत येऊन थांबतं. हे चौथं 4 चाकी असणं हे अजून एक बुद्धीचं वैभव आहे. मग 5वं वैभव पेंट हाऊस असला पाहिजे, म्हणजे 5 खोल्यांचं घर असलं पाहिजे. ते 5वं बुद्धीचं वैभव आहे. आणि 6वं बुद्धीचं वैभव काय माहित आहे? हे सगळं मेंटेन करायला 6 आकडे पगार असला पाहिजे, लाखात पगार असला पाहिजे. मग आमचं बुद्धीचं वैभव पार पडलं. आमचे घोडे गंगेत नाले, सगळं प्राप्त झालं. हे बुद्धीचं वैभव सांगतात का माऊली? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजाच्या मदतीनं सकळ सिद्धी प्राप्त होतात. केशवराजाच्या बाबतीत एकनाथांनी फार छान सांगितलंय. ककार ब्रह्मा वकार विष्णू, ककार ब्रह्मा वकार विष्णू, शकार स्वये त्रिनयनो. केशव क ब्रह्मा आहे व विष्णू आहे आणि श स्वतः शिव आहे. तिनेही देवांचं एकत्रीकरण म्हणजे केशवराज आहे. केशव तो गुणविहीनो, प्रकाशक पूर्ण तिन्हीच, प्रकाशक पूर्ण तिन्हीचा, तो तिन्हीचा पूर्ण प्रकाशक आहे. आणि अशा केशवराजाच्या मदतीने सकळ सिद्धी प्राप्त होतात. गरज आहे तुम्ही त्याला समजून घेण्याची. हा सिद्धी नावाचा प्रकार जो आहे ना, तो जरासा भ्रामक आहे, जरासा विचित्र आहे आणि तो नीट समजून घ्यावा लागेल. पुढच्या भागात या सिद्धीची एक कथा सांगतो आणि मग या अभंगावरचं पुढचं विवेचन करतो. रामकृष्ण हरी.